उरणमधील यशश्री शिंदे हिच्या हत्या प्रकरणानं संपूर्ण देश हादरला होता। यशश्रीच्या मृत्यूनंतर उरणसह राज्यभरात अनेक ठिकाणी संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं होतं। पोलिसांनी या प्रकरणाची सूत्र वेगानं फिरवली आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या। कर्नाटकातून यशश्रीचा आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केली। अशातच आता या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय। यशश्रीच्या हत्येनंतर तिचा मोबाईल गहाळ झाला होता। अखेर मोबाईल पोलिसांच्या हाती लागला असून आता या प्रकरणात आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे। आतापर्यंत या प्रकरणात अनेक महत्त्वाचे आणि खळबळजनक खुलासे करण्यात आलेत। अटक केल्यानंतर आरोपी दाऊद शेखवर पोलिसांकडून अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसारही गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान त्याला 13 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी दाऊद शेखची पोलीस कोठडी संपणार आहे। त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे। गेल्या 5 वर्षांपासून आमच्या दोघांमध्ये मोबाईलवरून संपर्क होता अशी कबुली अटकेनंतर दाऊद शेखनं दिली आहे। मात्र यशश्रीचा मोबाईल गहाळ झाला होता, त्यामुळे पोलिसांकडे दाऊदनं कबुली दिल्यानंतरही भक्कम पुरावा नव्हता। आता यशश्रीचा मोबाईल सापडल्यामुळे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करणं आणखीन सोपं होणार आहे। तसंच गहाळ झालेला मोबाईल सापडल्यामुळे या प्रकरणी आता आणखी खळबळजनक खुलासे होण्याची शक्यता आहे। दरम्यान पोलिसांनी डाटा मिळवण्यासाठी मोबाईल लॅबकडे पाठवला आहे। मोबाईल सापडल्यामुळे पोलीस तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे। हत्येसाठी वापरण्यात आलेला कोयता दाऊदनं रेल्वे प्रवासादरम्यान फेकून दिला होता। पोलिसांनी या भागात शोधाशोध केल्यावर त्यांना कोयता सापडला, पण तरुणीचा मोबाईल बरेच दिवस सापडला नव्हता। अखेर पोलिसांच्या हाती तो मोबाईल लागलाय। उरण बेलापूर रेल्वेमधून दाऊदनं यशश्रीचा मोबाईल बाहेर फिरकावून दिला होता। पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर तो आता हाती लागला असून जनता या प्रकरणात कधी न्याय मिळेल याकडे डोळे लावून बसली आहे। वादळवारा लाईव्हसाठी घनश्याम कडू, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।